दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त त्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजचे पवित्र मिसा बलिदान स्वर्गवासी मायकल बाप्तिस्ट लोबो व स्वर्गवासी मेरी फ्रान्सिस लेमॉस यांच्या स्मरणार्थ समर्पित करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वर पित्याचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, आजचा रविवार हा आभाराचा, देवाला धन्यवाद देण्याचा रविवार, थँक्स गिव्हिंग संडे म्हणून आपण साजरा करीत आहोत. परमेश्वराचं मानवतेला महान असं औदार्य आहे. गॉड इज ऑलवेज ग्रेशियस टू अस. आणि म्हणूनच आजच्या दिवशी परमेश्वराने आपला जो निसर्ग आपल्याला दिलेला आहे आणि या भूमीतून आपल्याला जे उपजत पीक परमेश्वर देतो, त्यामुळे आपलं जीवन सुरळीत चालते. त्याच परमेश्वराच्या महान औदार्याबद्दल परतफेड म्हणून आपण देवाचे आज आभार मानत आहोत. विशेष करून जो शेतकरी शेतामध्ये काबाड कष्ट करतो, राबतो, त्या शेतकऱ्यासाठी आपण आज आजच्या या मिसाच्या अंतर्गत विशेष प्रार्थना करूया. कारण केवळ त्यांच्या मेहनतीमुळे आमच्या ताटापर्यंत अन्न पोहोचत आहे. क्षणभराच्या शांततेमध्ये मनुष्य म्हणून आम्ही दुर्बळ आहोत, अशक्त आहोत. बऱ्याचशा वेळेला निसर्गाची आमच्याद्वारे हानी होते.
जर असे प्रकार आमच्याकडून घडले असतील तर प्रभूकडे क्षमेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनी जवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेघाईने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. मृत्युकुमारी धन्य मरिया, सदेवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर समर्थ परमेश्वरावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. परमईशाला स्वर्ग
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ नीतीचे बाप्पा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशाकांक्षा परिपूर्ण करणार आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्तिमार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी आपल्या वल्लभा प्रीत्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षमळाचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक माथ्यावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले आणि तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षवेलाची लागवड केली. त्यात एक बुरुज बांधला आणि द्राक्षकुंड खोदले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रानद्राक्षे दिली. तर आता एरुशलेमकरांनो आणि यहुदातील लोकांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमळाचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षमळ्यात मी केले नाही असे अधिक काय करावयाचे राहिले. तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली. आता मी आपल्या द्राक्षमळाचे काय करणार ते तुम्हास सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकीन, म्हणजे तो मळा जनावरे खाऊन टाकतील. मी त्याचे आवर मोडून, म्हणजे तो तुटवला जाईल. मी तो उद्ध्वस्त करीन, त्याची कोणी छाटणी करणार नाही आणि कुदळणार नाही. त्यात काटेसराटे उगवतील, त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघास करीन. कारण सेनाधीन परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे, त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहुदाचे लोक, त्याने न्यायत्वाची अपेक्षा केली तर त्याला रक्तपात आढळला. त्याने धार्मिकतेची अपेक्षा केली तो त्याला आक्रोश आढळून आला. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्याच्या भूमीत लावला. त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले काटे त्या नदीपर्यंत लांबवले. आपला प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. त्याची कुंपणे तू का मोडलीस? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याची द्राक्षे तोडतात. रानडुकरे त्याची नासधूस करतात. जीवजंतू त्यावर आपला निर्वाह करतात. आपला प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. हे सेनाधीश देवा, तू मागे फिर असे आम्ही तुला विनवितो. स्वर्गातून दृष्टी लावून पहा आणि ह्या द्राक्षवेलाचे संगोपन कर. जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली, तिचे संगोपन कर. आपला प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही. आमच्या जीवात जीव आणि आण, म्हणजे आम्ही तुझा नावाचा धावा करू. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हाला परत आण. तू आपला मुख प्रकाश आमच्यावर पाड, म्हणजे आम्हाला मुक्ती लाभेल. आपला प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. पौलाचे फिलिपिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. कशाविषयी चिंताग्रस्त होऊ नका, कारण सर्व गोष्टीविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे
सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतकरणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशू ठाई राखील. बंधूंनो, शेवटी इतकेच सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जे काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकले, जे स्वीकारले आणि माझे जे ऐकले पाहिले ते आचरित राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्यासमोर राहील. प्रभूचा शब्द. जयघोष. हे प्रभो, तुझे वचन हे सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. हालेलुया, जय जयकार, प्रभु नामाचा जय जयकार. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. मत्ती लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू प्रमुख याजक आणि लोकांतील श्रेष्ठ ह्यांना म्हणाला, आणखीन एक दाखला ऐकून घ्या. कोणी ग्रहस्थ होता. त्याने द्राक्ष मळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्ष रसासाठी कुंड कणले आणि मळा बांधला आणि तो मळा माळ्यास खंडाने देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळाचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्याकडे पाठवले. तेव्हा माळ्यांनी त्यांच्या दासाला धरून कोणाला मार दिला, कोणाला जिवे मारले आणि कोणाला धोंड मार केला. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले. त्यांच्याशी ते तसेच वागले. शेवटी माझ्या मुलांचा ते मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा वारस आहे, चला आपण ह्याला जिवे मारू आणि याचे वतन घेऊ. तेव्हा त्याने त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जिवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धणी येईल तेव्हा तो त्या माळ्याचे काय करील ते त्याला म्हणाले. तो त्या दृष्टाचे हाल हाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी त्याला हंगामी फळ देतील अशा दुसऱ्याकडे तो द्राक्षमळा खंडाने देईल. येशू त्यास म्हणाला, जो दगड बांधणाऱ्याने नापसंत केला तोच कोणशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचं राज्य तुम्हापासून काढून घेतलं जाईल आणि जी प्रजा त्याचं फळ देईल तिला ते दिले जाईल. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. God does not answer us, or respond to us, but we must trust that God is working in our life. देव कदाचित आपल्या प्रार्थनेला, आपल्या विनंत्यांना प्रतिसाद देणार नाही, पण आपण विश्वास बाळगावा की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहेत. God is not only the author of our life, but is life itself. देव आपल्या जीवनाचा केवळ लेखक नाही आहे, तर स्वतः एक जीवन आहे. ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वराने प्रत्येक निर्मिती केल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये एक हेतू असावा. गॉड हॅज अ पर्पज इन हिज लाईफ. आणि म्हणूनच परमेश्वराने ही वसुंधरा निर्माण केल्यानंतर, सगळी निर्मिती पूर्ण झाल्यानंतर आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला.
आणि मनुष्याकडे सारी वसुंधरा दिली. सारं अधिपत्य माणसाकडे दिलं आणि त्याला सांगितलं केअर फॉर द नेचर, केअर फॉर द एन्व्हायरमेंट, केअर फॉर द इकॉलॉजी. आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपण आभाराचा रविवार साजरा करत असताना परमेश्वराच्या निर्मितीतील आपण मनुष्य ही अप्रतिम अशी निर्मिती आहोत. आणि सलग 3 पोप महोदयाने आपल्या कार्यकर्तीमध्ये विविध प्रकारची परिपत्रकं लिहून माणसाला आणि विशेष करून ख्रिस्ती श्रद्धावंतांना जाणीव करून दिली केअर फॉर दी एन्व्हायरमेंट. आणि सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी 2015 साली लावदातो सी, प्रभू तुझे स्तवन असो, हे परिपत्रक, विश्व परिपत्रक काढलं. आपण नोवेनाच्या काळामध्ये, माऊलीच्या नोवेनामध्ये त्याविषयी चिंतन केलं. पोपचा हेतू हा होता की परमेश्वराने निर्मिती केलेली आहे आणि आपण देखील त्याच निर्मितीचा भाग आहोत. पण मनुष्य जेव्हा परमेश्वराच्या निर्मितीची हानी करतो तेव्हा त्याचे परिणाम मनुष्य या भूतलावर असतानाच भोगत असतो. आपण म्हणतो सुनामी आली, चक्रीवादळ झालं किंवा विविध प्रकारच्या वादळाला नावं दिली गेली, की काही ठिकाणी भूमिकंप झाला किंवा रस्ते पाण्याने भरले. आणि अशा वेळेला परमेश्वर आपल्याला ह्या विविध प्रकारच्या नैसर्गिक प्रलोभातून आपल्याला जाणीव करून देतो की आपण प्रत्येक माणसाने निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. स्तोत्रामध्ये आपण ऐकलं प्रतिसाद स्तोत्र की परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवशी पहिलं वाचन, प्रतिसाद, शुभवर्तमान हे द्राक्षमळ्यावर आहे. आणि द्राक्षमळा म्हणजे परमेश्वराची सुंदर निर्मिती. द्राक्षमळा म्हणजे आपण प्रत्येकजण आणि द्राक्षमळ्याचा माळी म्हणजे परमेश्वर आहे. आपल्या प्रत्येकाला देवाने काळजी घेण्यासाठी पहिल्या प्रथम त्यांनी विविध प्रकारचे सेवक पाठवले, प्रवक्ते पाठवले, राजे पाठवले, याजक पाठवले, संदेष्टे पाठवले, की जेणेकरून मनुष्याला कळावं की आपण परमेश्वराची निर्मिती आहोत आणि देवाकडून आपण बहकून जाऊ नये. आणि सरते शेवटी माणसामध्ये माणुसकी टिकून राहावी म्हणून स्वपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. देव मानव झाला आणि मानवात शिरला अशासाठी की आपण निर्मितीवर प्रेम करावं, निर्मितीची काळजी घ्यावी. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, मनुष्य जेव्हा निर्मितीची हानी करतो तेव्हा काय परिणाम होतात याची 2 उदाहरणं आपल्यासमोर ठेवणार आहेत. मुंबईमध्ये चेंबूरमध्ये राहणारा हा ग्रहस्थ, त्याने कॅरिस इंडिया नावाच्या मॅगझिनमध्ये आपली साक्ष दिलेली आहे की गेली जवळजवळ 23 ते 24 वर्ष चेंबूर या ठिकाणी ते राहतात. त्या ठिकाणी केमिकलच्या खूप अशा फॅक्टरीज आहेत. आणि 23 वर्षापासून तिथे गेल्यापासून हा मनुष्य सातत्याने आजारी पडतो. त्याला श्वसनाचे आजार जडलेले आहेत. सकाळी उठता क्षणी आपला घसा क्लिअर करण्यासाठी त्याला अर्धा ते पाऊण तास जातो. विविध प्रकारच्या डॉक्टरांचे त्याने उपचार घेतले आणि त्याला वाटतं ही माझी सायकोलॉजी आहे, ही माझी मानसिकता आहे की मला वाटतं की माझ्या घशामध्ये खवखव करते आणि माझं आरोग्य अडचणीत येतं आहे. पण तोपर्यंत त्याला कळत नव्हतं की निसर्गाची जी हानी आहे त्यामध्ये विविध प्रकारचे केमिकल्स सोडली जातात, त्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. म्हणून एका डॉक्टरांचा ज्या वेळेला त्यांनी सल्ला घेतला तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं, यू नीड टू चेंज द प्लेस. तुला तुझी जागा बदलावी लागेल. तुला तू जिकडे राहतो तिकडचं घर सोडून अन्य ठिकाणी जावं लागेल. कारण ज्या निर्मितीच्या भागामध्ये तू राहतो तो भाग प्रदूषित झालेला आहे, इट्स पॉल्युटेड. त्यामुळे तुझं आरोग्य तू कितीही औषध उपचार केले तरी सुधारणार नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो मनुष्य साक्षीमध्ये लिहितो की किती सुंदर असा हा निसर्ग आहे, केवढी चांगल्या प्रकारचं हवामान आणि वातावरण होतं की मनुष्याने स्वस्वार्थासाठी जनमानसांमध्ये अशा प्रकारच्या फॅक्टरीज तयार केलेल्या आहेत की त्याच्या प्रदूषणामुळे माणूस श्वास घेतो, परंतु श्वासाद्वारे पॉल्युशन आपल्या जीवनामध्ये ओढत घेत असतो. दुसरं उदाहरण अमेरिकेतील फ्लॉरिडा या ठिकाणचं आहे. एका सर्वेक्षणामध्ये आढळून आलं की अमेरिकेतील फ्लॉरिडामध्ये जन्माला येणारी बरीचशी बालकं हाताविना आणि पायाविना असतं. आणि ज्या वेळेला त्याची स्टडीज केली गेली, त्याचा अभ्यास केला गेला, तेव्हा त्यांनी जाणलं की त्यामधील एक भाग जो आहे त्यामधील स्त्रिया ही शेतीप्रधान आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये शेती करतात. आणि शेतीमध्ये काम करत असताना जे पेस्टिसाइड्स,
जी विषारी द्रव्य त्या ठिकाणी वापरली जातात, रासायनिक औषधं त्या ठिकाणी वापरली जातात, त्यांच्या गरोदर काळामध्ये त्या स्त्रियांवर त्या औषधाचा, पेस्टिसाइड्स, जंतुनाशकाचा विपरीत परिणाम होतो. म्हणून जन्माला येणारं अर्भक असतं ती हाताविना आणि पायाविना वेंग घेऊन जन्माला येतं. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, व फ्रान्सिस यांनी लावदातो सीमध्ये देखील अशाच प्रमाणामध्ये आपल्याला जाणीव करून दिलेली आहे की देवाने आपल्याला द्राक्षमळा लावून दिलेला आहे. आपण त्या निर्मितीची सेवा केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे नाही. वी शुड टेक ओनली केअर अँड नेवर टू वर्शिप नेचर. हे ख्रिस्ती धर्माच्या विरोधात आहे. आपण निसर्गाची पूजा नाही करू शकत ख्रिस्ती म्हणून. इट इज अगेन्स्ट द फर्स्ट कमांडमेंट, पहिल्या आज्ञेच्या विरोधामध्ये आहे. पण आपण त्यांची सेवा आणि काळजी घेतली पाहिजे. झाडाची काळजी घेतली तर आपल्याला सावली मिळेल, समुद्राची काळजी घेतली तर आपल्याला मासे मिळतील, आणि आपण जी जलचर आहेत त्यांची काळजी घेतली तर आपल्या ठिकाणी विविध प्रकारची जेव्हा प्रदूषणं होतील तेव्हा ते आटोक्यात आणण्यासाठी ही सगळी जलचर असतात, ही परमेश्वराने निर्माण केलेली जनावरं आणि पशुपक्षी जी आहेत त्याद्वारे निसर्गाची चांगली काळजी घेतली जाईल. आता परमेश्वराचं निसर्गाविषयी बोलत असताना आज शुभवर्तमान आपल्याला द्राक्षमळ्याविषयी सांगते आणि विविध प्रकारची उदाहरणं आपल्यापुढे ठेवलेली आहेत. विशेष करून पहिल्या वचनामध्ये जे आपण संदर्भ ऐकला की सेनातीत परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायल आहे. आता यहुदी जनता जी होती ही परिपूर्णरित्या परमेश्वराच्या प्रथम अधीन होती आणि त्यांनी त्यांना देवाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी तो धुडकारून दिला, ऐकला नाही. आणि म्हणूनच त्या ठिकाणी श्रद्धा कोळमडली. म्हणूनच देवाने निर्मिती केल्यानंतर एकामागून एक पहिला अब्राहम पाठवला, मग अब्रामाच्या वंशावळीतील काही जण, त्यानंतर मोशे आला, मोशेनंतर आपण ऐकलं दावीद आला, शलोमोन राजा आला. म्हणजे एकामागून एक असे सेवक पाठवले गेले, पण कोणाचंच ऐकलं गेलं नाही. ख्रिस्ती धर्म जर आपल्याला समजून घ्यायचा असेल की त्याचा विस्तार कसा झाला, तो फोफावला कसा गेला, तर आजचा द्राक्षमळातील हा दृष्टांत जो आहे, दाखला जो आहे, तो आपल्याला चांगल्या प्रकारे कळणं गरजेचं आहे. ह्यामध्ये परिपूर्णरित्या एकामागून एक श्रद्धेचा उलगडा करण्यासाठी जी लोक पाठवली गेली त्यांचं ऐकलं गेलं नाही. सुवार्तेमध्ये आपण ऐकलं कोणाला ठोक दिला गेला, कोणाला मारलं गेलं, कोणाला अपमानित केलं गेलं, काहींना ठार मारलं गेलं. आणि सत्य शेवटी देव म्हणाला की आता मला माझ्या स्वतः पुत्राला पाठवलं गेलं. देव मानव होऊन भूतलावर आला. जो द्राक्षमळ्याचा मालक होता तो आला, त्याने त्याचा दत्तक पुत्र पाठवला आणि ते म्हणतात हा वारस आहे, याचं आपण वतन घेऊया, आणि त्याला ख्रिस्तावर ठार मारलं गेलं. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, आज आपण आभाराचा दिवस पाळत असताना प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंतांनी एक गोष्ट आपल्या उराशी ठेवली पाहिजे की मी या निसर्गाची हानी करतो की काळजी घेतो. माझ्या जीवनाचा द्राक्षमळा मी कोणाच्या हवाली केलेला आहे हे सर्वप्रथम जाणणं गरजेचं आहे. आपण जर मागचे 3 रविवार सलग जर वाचनं नीट ऐकली असतील तर द्राक्षमळ्याविषयी सलग हा 3रा संदर्भ आहे. पहिला संदर्भ दिला गेला होता की प्रत्येक तासाला जो मजूर बाहेर कामाची प्रतीक्षा करत थांबलेला होता त्याला तो मालक एकामागून एक प्रत्येक तासाला द्राक्षमळ्याकडे पाठवतो, सगळ्यांबरोबर समव्यवहार करतो, कोणाशी अन्याय करत नाही, याविषयीचा संदर्भ ऐकला. गेल्या रविवारी आपण 2 मुलांचा संदर्भ ऐकला. पहिला मुलगा म्हणाला मी जाणार नाही आणि तो जातो, दुसरा म्हणाला मी जातो आणि तो गेला नाही. आणि आज 3रा संदर्भ जो मांडला गेलेला आहे, विविध प्रकारची सेवक द्राक्षमळ्यामध्ये पाठवली गेली आणि त्यांना कशा प्रकारे डिस्ट्रॉय केलं गेलं, त्याला कशा प्रकारे त्यांचा नाश केला गेला, मारलं गेलं, त्याविषयी दिलेलं आहे. आजच्या दिवशी आपण चिंतन करत असताना आपली ख्रिस्ती श्रद्धा कशी आहे. आम्ही केवळ ओझरते किंवा वरवरून दिसणारं ख्रिस्ती जीवन जगतो काय. आमच्या द्राक्षमळा जो आहे त्याला आम्ही कुंड खाल्लेला आहे का, त्याच्या भोवती चांगल्या प्रकारे बांधकाम केलेलं आहे का, म्हणून दुसरं जनावर त्याच्यामध्ये शिरणार नाही. आपली जी पूर्वी लोक शेती करायची त्यावेळेला तिकडे कुंपण घालायची ना. असंच येताना एक उदाहरण वाचत होतं की आज आपला देशामध्ये आपण म्हणतो आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही फ्री आहोत. आणि एक लेख मी सायंकाळी वाचत होता, त्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं की डुकरं जी असतात ह्या
डुकराला कसं पकडण्यात येते. तर एक उदाहरण असं मांडलेलं आहे की एका खुल्या जागेमध्ये मक्याची कणसं टाकली जातात आणि कणसं टाकल्यानंतर हळूहळू तिकडे एकामागून एक डुकरं यायला सुरुवात होते. एकदा ती मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली की एका बाजूने कुंपण घातलं जातं. मग ते दुसऱ्या खुल्या जागेतून मध्ये जातात, दुसऱ्या बाजूने कुंपण घातलं जातं, मग तिसऱ्या बाजूने काढलं जातं आणि जेव्हा परिपूर्ण कळप तो त्याच्यामध्ये येतो त्यावेळेला सगळी ती दारं बंद केली जातात. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्याची जेव्हा आपण व्याख्या करतो, परमेश्वराने ही निर्मितीमध्ये आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यावेळेला आपण एक कळप, एक मेंढपाळ या दृष्टिकोनातून एकत्र येतो. परंतु मग तिकडे जर दारं बंद केली गेली तर आपण अडकून राहणार, आपण कोणाच्या तरी कचाट्यात सापडणार. आपण जाणून घ्या की मनुष्याने निर्मिती केलेली आहे, या गोष्टी दिलेल्या आहेत, हे आपल्या उपभोगासाठी दिलेल्या आहेत, त्याचा उपहास करण्यासाठी दिल्या गेलेल्या नाही आहेत. म्हणून त्या ठिकाणी आपण त्या कचाट्यात सापडले नाही पाहिजेत. कारण मनुष्य जेव्हा निर्मितीची हानी करतो तेव्हा तो आपलं जीवन परमेश्वराच्या हाती देत नाही, तो सैतानाच्या हाती हवाली करत असतो. म्हणून मध्ये सापडलेली जी लोक आहेत आणि जे बाहेरून कुंपण घातलेलं आहे, हे कुंपण परमेश्वराचं नाही आहे, हे सैतानाचं आहे आणि त्याच्याच चखाड्यामध्ये आपण प्रत्येकजण सापडत असतो. आजच्या दिवशी आपण आभाराचा रविवार साजरा करत असताना आपल्या जीवनाचं कुंपण केवळ परमेश्वराच्या वचनामध्ये पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपली जी गोष्टी असतात, जी चौकट आपण आखतो, त्यामध्ये अन्य कुठला प्राणी शिरला नाही पाहिजे. आपल्याला आमिष दाखवली जातील, ज्याप्रमाणे त्या डुकरांना मक्याच्या कणसाचं एक आमिष दाखवलं गेलं म्हणून ते त्याच्यात सापडले गेले. परंतु स्वातंत्र्य दिलेलं असताना एका बाजूला निर्मितीची काळजी आणि दुसऱ्या बाजूला माणसाला मिळालं स्वातंत्र्य, ह्यामध्ये आपण उचित प्रकारे तारतम्य चाललं पाहिजे. परमेश्वराचे उपकार स्मरण करत असताना हो फ्रान्सिस म्हणतात, हे प्रभो तुझे स्तवन असो. देवाचं स्तवन करणे म्हणजेच परमेश्वराच्या निर्मितीला उंचाविणे आहे आणि त्या निर्मितीची योग्य प्रकारे काळजी घेता यावी. व देवाने आम्हाला जी शेती दिलेली आहे, जी बागायत दिलेली आहे, त्यामध्ये उमलणारी फुलं आहेत, सुगंध दरवळणारी फुलं आहेत, स्वादिष्ट अशी फळं आहेत. माणूस जगू शकत नाहीत जर निसर्गामधील या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत. देव आपल्याला फुकट देऊ इच्छितो, जरी आपण त्याचं मूल्य देतो तरी ते फुकट असते. कारण निर्मिती करणारा कधीच पैसे मागत नाहीत की मला द्या तुम्ही, परंतु त्यांनी जे सगळं निर्माण केले आहेत, फुलं, झाडं, वेली, पशुपक्षी, जलचर, हे माणसाच्या उपभोगासाठी दिलेलं आहे. म्हणून या वसुंधरीची उचित प्रकारे आपल्याला काळजी घेता यावी व देवाने आपल्याला घालून दिलेला द्राक्षमळा आपल्याला सांभाळता यावा, या कृपेसाठी या मिसामध्ये प्रार्थना करूया. आमीन. उभे राहून ख्रिस्ती श्रद्धा व्यक्त करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र, एकच प्रभू येशू ख्रिस्त, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला खुर्सी दिले. पोंती पिलाच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. आणि जिवंताचा मेलण्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा, याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांच्या समवेत त्याला बसतात आणि गौरवितात. तो संदेशच्या मार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक प्रेषित ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलण्याचे पुनरुत्थान, भावी जगातील जीवन, याचे मी वाट पाहतो. आमीन.
माझ्या बंधू भगिनींनो, आमच्या तारणाचं रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्तासाठी आम्ही इथे एकत्र जमलो आहोत. परमेश्वर पित्याकडे आपण आपल्या विनंत्या सादर करूया. आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. बोलूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना सुवार्थ पसरविण्याचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी प्रभूच्या मार्गाने वाटचाल करून देशाचा कारभार निस्वार्थीपणे सांभाळावा व सामान्य जनतेच्या गरजांकडे विशेष लक्ष द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आजची उपासना द्राक्षमळ्याच्या दाखल्याद्वारे प्रभू येशूच्या बलिदानाची जाणीव करून देत आहे. प्रभूचा द्राक्षमळा फुलविण्याची जी जबाबदारी आपल्यावर सोपविलेली आहे ती योग्य तऱ्हेने पार पाडता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. व्हॅटिकन येथे सुरू असलेल्या सिनडवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. त्यात सहभागी होणाऱ्या सर्वांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मोलाचे योगदान देता यावे व सिनडची सर्व उद्दिष्टे पूर्ण व्हावीत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामातील सर्वांवर, विशेष करून जे आजारी आहेत, परगावात परदेशात आहेत, प्रवासात आहेत, अशावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. सर्व देशभर शांती नांदावी. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनी, तुमचे माझे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. हे सर्वसमर्थ बापा, आमच्या या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करावयास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी, तुझी तारणदे कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे.
प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तो आमच्या तारणासाठी दिलास. पाप सोडून सर्व बाबतीत तू त्याला आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, ख्रिस्त आम्हामध्ये प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. आणि म्हणून हे प्रभू सर्व दूत व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभु सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. पवित्र 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 प्रभु सर्वसमर्थ परमेश्वर. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्व इच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा येशूने भाकर घेतली, आभार मानून ती मोडले, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व या मधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. आपण तिसरा प्रतिसाद घेणार आहोत. श्रद्धेचे रहस्य. हे जगाच्या तारणकर्त्या आमचे तारण कर, तू आम्हाला तुझ्या ख्रिस्ताद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे मुक्त केले आहेस. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाचे व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगावर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या देवावर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा चालणाऱ्या येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालस, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्व काळ असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाचे पापे दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
जगतो जीवन नवे मी माझे ख्रिस्त जगतसे मम जीवनी जगतो जीवन नवे मी माझे ख्रिस्त जगतसे मम जीवनी मस्तक माझे जीवनी बनून सदा ठेवितो मला मनी मस्तक माझे जीवनी बनून सदा ठेवितो मला मनी जगतो जीवन नवे मी माझे ख्रिस्त जगतसे मम जीवनी जगतो जीवन नवे मी माझे ख्रिस्त जगतसे मम जीवनी ओ संदेगार हृदयी माझ्या ख्रिस्त प्रेमाची निसरणी ओ संदेगार हृदयी माझ्या ख्रिस्त प्रेमाची निसरणी जगतो जीवन नवे मी माझे ख्रिस्त जगतसे मम जीवनी जगतो जीवन नवे मी माझे ख्रिस्त जगतसे मम जीवनी एक रूप मी प्रभूत होई देह रुधिर सेवन करुणी एक रूप मी प्रभूत होई देह रुधिर सेवन करुणी जगतो जीवन नवे मी माझे ख्रिस्त जगतसे मम जीवनी जगतो जीवन नवे मी माझे ख्रिस्त जगतसे मम जीवनी ख्रिस्त जगतसे मम जीवनी ख्रिस्त जगतसे मम जीवनी आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या साक्रामेंताचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. 8 ऑक्टोबर 2023 सामान्य काळातील 27वा रविवार, आगेराचा रविवार, आभाराचा रविवार. नवीन पिकाला आशीर्वाद सकाळी 7:30च्या मिसावर देण्यात येईल. आजची उपासना खोडाळे गावपरिवाराने सादर केली, त्यांना धन्यवाद. येत्या रविवारची उपासना वाडी गावपरिवार सादर करतील. वेदी सेवकांची सभा दर रविवारी संध्याकाळी 4 वाजता असते. धर्मप्रांतीय युवा दिन सेंट पॉल चर्च नानबाट येथे 8 ऑक्टोबर रविवार संध्याकाळी 3:30 वाजता आयोजित केला आहे.
ज्या युवकांनी नावं दिली आहेत त्याने वेळेवर उपस्थित राहावी. सोमवार 9 ऑक्टोबरपासून फातिमा मातेच्या गाव फेरीला सुरुवात होत आहे. त्याचा क्रम पुढीलप्रमाणे: सोमवार 9 ऑक्टोबर पेडी, खोडाळे, तोरभाट, वाडी. 10 ऑक्टोबर मंगळवार परसाव, बावखाल, मेदोडी, खिवणी. 11 ऑक्टोबर बुधवार केदारपोंडा, लालोडी, घोटार, वटलई. 12 ऑक्टोबर गुरुवार घोटकाल, रुमावाडी, अंजेरी, पडाई, गाजुरे, मोरवाडी. 13 ऑक्टोबर शुक्रवार कोलभाग, नोनोडी, जलाडी, अंगाळी. 16 ऑक्टोबर पुढचा सोमवार उंगणबाट, दोन तलाव, आडलय, नांदान. 17 ऑक्टोबर मंगळवार घोसाळी, वटार, बारोडी, तळई व राणेबाट. 18 ऑक्टोबर बुधवार नवक्रिस्ती, बानबाट, मेढेबोरबाट, सतपाळा. एका गावातून माऊली दुसऱ्या गावात नेताना व आणताना मिरवणुकीने भक्तिमय वातावरण व प्रार्थनामय वातावरण पाळावं. धर्मग्राम पालखी मंडळाच्या सभासदांनी सेवक नेत्यांच्या सहकार्याने प्रार्थनेचे आयोजन करावे. वरील नमूद केलेल्या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता गावात माऊलीची इमाज आणली जाईल. 7:30 वाजता रोजरी सुरू होईल. सोमवार 7च्या मिसानंतर पवित्र आत्म्याठाई स्तुती आराधना प्रार्थना चर्चमध्ये होईल. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. मंगळवार नेहमीप्रमाणे 7 वाजता दृढीकरणाचा वर्ग होईल. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या कार्यकारिणीची सभा 11 ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी 7:15च्या मिसानंतर चर्चच्या आवारामध्ये होईल. रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023 जागतिक मिशन संडे. पोप महाशयांच्या जागतिक मिशन कार्यासाठी आपल्या कुटुंबाचे वार्षिक दान देण्यासाठी मिशनची पाकिटे पाठवलेली आहेत. त्यात जागतिक मिशनसाठी आपल्या कुटुंबाचे वार्षिक दान घालून ती सेवक नेत्यांकडे व पॅरिश काउन्सिल सभासदांकडे 15 ऑक्टोबरपर्यंत द्यावीत. कृपया सडहस्ते दानधर्म करावा. आपल्याला चेकद्वारे दानधर्म करावायचा असेल तर चर्च कार्यालयाशी संपर्क साधावा. येत्या शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आपल्या धर्मग्रामातील व शाळेतील इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी क्लायमेट चेंज, हवामान बदल या विषयावर सोनाली राऊत यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व तरुणींनी उपस्थित राहावे. येत्या रविवारी सकाळी 9च्या मिसानंतर बाल समन्वयक व संडे स्कूल यांची संयुक्त सभा चर्चच्या विस्तारात भागात होईल. बाल दिन 14 नोव्हेंबर आहे. त्याचं आयोजन नियोजन करण्यासाठी ही सभा आहे आणि म्हणून सर्व बाल संघातील सभासदांनी व संडे स्कूल शिक्षकांनी उपस्थित राहावे. सर्व गायन मंडळ समन्वयक व एक सभासद यांची सभा येत्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता चर्चच्या विस्तारित भागात होईल. येत्या रविवारी 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत वाचकांसाठी प्रबोधन शिबिर आयोजित केले आहे. मिसामध्ये नित्यनियमाने वाचन करणाऱ्या सर्वांनी त्यात सहभागी व्हावे. रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजता सर्व सेवक नेत्यांसाठी स्नेह मेळावा आयोजित केला आहे. आपल्या चर्चमध्ये हा मेळावा असेल. सर्व गाव परिवारातील सर्व सेवक नेत्यांनी उपस्थित राहावे. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी 450 वर्षानिमित्त आपल्या धर्मग्रामात कार्य करून गेलेल्या सर्व धर्मगुरूंसाठी एक संध्याकाळ आयोजित केली आहे. संध्याकाळी 6 वाजता पवित्र मिसा होईल. दीपावलीची सुट्टी आहे. भाविकांनी हा दिवस राखीव व ही वेळ राखीव ठेवावी. गेल्या रविवारचे कलेक्शन 1,06,080 रुपये, बुधवारचे कलेक्शन 18,450 रुपये, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारचे कलेक्शन 17,250 रुपये. आपल्या प्रेमळ अवधाराबद्दल आपले आभार. आशीर्वादासाठी आपण उभे राहूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी
सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्माचा आशीर्वाद आपणावर येवो. जा मिसा समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद. सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्या समोर उभे राहतो. तो आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व गीतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस. तुझ्याकडे सर्व आम्ही मागतो. आमेन.